शेतकरी मित्रांनो नमस्कार। पहिल्यांदा माझ्या शेतातील कांद्याचा प्लॉट पाहून घ्या। हा कांद्याचा प्लॉट आहे फक्त 55 दिवसाचा। हा मी कशा पद्धतीने रिकव्हर केलेला आहे, कशा पद्धतीने जमवलेला आहे, कोणती खत औषधं वापरलेली आहे, कोणत्या फवारण्या केलेल्या आहेत लक्षात घ्या। सर्वात आधी माझ्या कांद्याची ग्रोथ पाहून घ्या। माझ्या कांदा पिकाला फुटवे किती निघालेले आहेत, कांदा पीक कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहे। फुटवे सांगायचे झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 पाचींचे फुटवे दांड मांड पोगर जाड झालेला आहे। 55 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलवर टोटल 2 लाख शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि ह्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा विश्वास हा आपण जिंकलेला आहे। त्याचं कारण आपण दररोज कांदा पिकाच्या इतर पिकांचे व्हिडिओ टाकतो, पण माझ्याही शेतात काय चालले हे शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे। कारण इथून मागे भरपूर काही कमेंट्स आल्या व्हिडिओमध्ये की दररोज तीच माहिती, दररोज त्याच फवारण्या, आता किती फवारण्या करायच्या, आता नेमकी काय करायचे। तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, हा जो काही माझा कांद्याचा प्लॉट आहे याची लागवड केल्यापासून आतापर्यंत 2 वेळा अवकाळी परिस्थिती झाली। करपा भुरी डाऊन यांसारखे रोग जास्त प्रमाणे आले। काय झालं की मध्यंतरी वातावरणामधील बदल झाला, माना लांबलेल्या दिसल्या, त्याचबरोबर खाली मुळ्या डॅमेज झालेल्या दिसत होत्या आणि एकंदरीतच असं वातावरण झालं की कांद्याचे बाजारभाव देखील पडले होते। मग करायचं काय। पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी आहोत, आपण जर मागे हटलो तर काही शेतकऱ्याच्या जवळ राहत नाही। त्यामुळे आता या सोशल मीडियाच्या नावाने ज्यांना अक्कल नाही त्यांच्याही व्हिडिओ चालू आहेत। काही आपलेच व्हिडिओ कॉपी करून त्यांच्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करताय आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताय। पण स्वतःच्या शेतात कशा पद्धतीने कांदा पीक डेव्हलप केलंय, कशा पद्धतीने जमवलंय, तर लक्षात घ्या, मी जेवढे रासायनिक सांगितले ना तेवढेच जैविक देखील करण्याचा प्रयत्न करतो। ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस असेल, ज्या एनपीकेच्या बॅक्टेरिया असतील, केएमबी, पीएसबी असतील, ह्या सोडणं गरजेचं आहे। त्याचबरोबर रासायनिक काही फवारण्या असतील ह्या तर आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज बघायला व्हिडिओ मिळत असतील। खत औषधं असतील, यांचा वापर कशा पद्धतीने केला हे देखील तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नवीन असाल ना तर एकदा चॅनलला अवश्य व्हिजिट द्या। 55 दिवसाचा कांदा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप केलाय, कोणती खत औषधं फवारण्या, मग रासायनिक असेल किंवा जैविक असेल, या सांगायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नवीन असाल एकदा चॅनलला अवश्य व्हिजिट द्या। ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय जवान जय किसान।